वास्तविकदृष्ट्या बघायला गेलं तर आज वास्तुशांती आहे आणि त्यानिमित्ताने वास्तुपुरुष म्हणजे असतो त्याची आपण पूजा करतो आणि नंतर आपण गृहप्रवेश करतो. तर आपण हा वास्तुपुरुषाला का पुजतो किंवा त्याची काय महत्त्व यामध्ये घरामध्ये असते ते या माझ्या गजरातून मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ऐका. नयनरम्य मनोहराची रचना सारी घराची. नयनरम्य मनोहराची रचना सारी घराची. कलावादना होता शांती करा वास्तुपुरुषाची. कलावादना होता शांती करा वास्तुपुरुषाची. कलावादना होता शांती करा वास्तुपुरुषाची. निर्माण झाला, प्रगट झाला, त्या क्षणी त्याला एवढी भूक लागली होती की पृथ्वी तलावरती त्याने हाहाकार घालून सर्वांना खायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व देवता पुन्हा त्रासले होते. ते देवता शिवशंभूला म्हणजे त्यांनी शिवशंभूला सांगितलं की हे देवता ह्या जो प्रगट आहे तो एवढा मानला की सर्वांना खात आहे. तेव्हा शिवशंकर त्यांना काय सांगितलं सर्व देवतांनी मिळून मला जर तुम्ही शिरडून टाकला तर मी खाणार काय. तेव्हा शिवशंकरांनी सांगितलं त्यांना की आपण जेव्हा घर बांधतो किंवा वास्तूची पूजा करतो तेव्हा तुला सर्व मानव हे प्रथम स्थानी म्हणून आधीच मला तिथे वास्तुशांती केली. प्रथम पूजला असेल तो त्या वास्तुशांतीला केला जातो. आजही आमच्या घरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये जेव्हा आपण वास्तू बांधतो तेव्हा ती वास्तू बांधताना प्रथमतः एका अग्नीच्या कोपऱ्यामध्ये
त्या वास्तुपुरुषाला ठेवलं जातं, त्याची पूजा केली जाते, त्याला 5 धान्य दिले जातात आणि मगच वास्तूमध्ये प्रवेश देतात. काय बोलायचं जर मला तुम्ही सर्व देवतांनी पायाखाली चिरडला तर मी जगून खाणार काय? तेव्हा त्यांनी सर्व समुद्र महादेवांनी सांगितलं तुला प्रथम करते. तेव्हा तो म्हणाला की कसा निघतो? तेव्हा शिवशंभू शंकर म्हणाले की मानव तुला 5 धान्य वाई, त्या मानवाचा त्याच्यावर तू जग. आजही आपण त्याची पूजा करतो, त्या 5 धान्य वापरतो आणि त्याची पूजा करून आपण घरामध्ये प्रवेश करतो. काय म्हणतो आणि त्याच्यानंतर आपण सत्यनारायणची पूजा करतो. काही आपण पाहू शकता की सत्यनारायणची पूजा त्याप्रमाणे गणेश पूजा झाली आणि त्यामध्ये आपण आता वास्तूमध्ये बसतो. म्हणून काय माहिती बघा Bye.
बोललं पाहिजे, कारण वास्तुपुरुष हा नेहमी तसाच बोलतो. घरामध्ये कोणती चांगली गोष्ट हो, कोणती वाईट गोष्ट हो, वास्तुपुरुष हा नेहमी तसाच म्हणतो. त्यामुळे आपण घर घेताना त्या घरामध्ये नाचत असताना चांगलं बोललं पाहिजे, सर्वांसाठी सुख समाधाने राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे तो वास्तुपुरुष आपला आशीर्वाद देतो. काय म्हणायचं बघा Thank you.